शुभेच्छा माझ्याकडनं आणि सर्व टीमकडनं. यावेळेला आपण जर बघायचा पुढलाच बॉल ऑपरेटिंग बॉल होता. सरळ गॅपमध्ये फर्स्ट आणि गलीच्या मध्ये बॉल शॉट थांबण्याच्या दिशेने बॉल निघून जातो. त्या ठिकाणी फक्त सिंगल धावाने त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे संघाचं आणि आपलं सुद्धा या ठिकाणी खातं खोललं जातं. या ठिकाणी कॉमन संघाला जर बघितलं तर बॅटिंग करत असताना या ठिकाणी एक चांगला प्रत्येक मात्र चांगलं या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी पुढल्याच बॉल आपण बघितला पुढल्याच बॉलवरती एक धाव या ठिकाणी केलेला आहे. यावेळेला पहिल्याच हवाई सफर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतात या 6 धावा. या 6 धावाने संघाची धावसंख्या आहे धावफलकावर जाऊन पोहोचते. 7च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बघा पहिल्या बॉलवरती थोडासा एक सिंगल धाव काढल्यानंतर इथे जी स्ट्राईक मिळाली होती जयेशला आणि जयेशने पुरेपूर फायदा उचललेला आहे. कारण की मास्टरमध्ये आपण जर बघितला कामत संघामधून नेहमीच तो खेळतोय मास्टरच्या संघामधून आणि भरपूर त्याला अनुभव आहे आणि अनुभवानुसार चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. कारण की कामत संघामध्ये सुद्धा चांगले बॅटर पाहायला मिळतात. एवढा क्रॉस केला ऑन साईडला बीड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक 2 षटकार आणि या 2 षटकाराने टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या 13 धावा. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते कारण की ऑक्टोपरनं जवळ बॉल ठेवला होता गोलंदाजाने आणि जबरदस्त बार मिळालेला आहे गोलंदाजाला. या ठिकाणी सुरेश गोलंदाज करत असताना तिचे जर थोडासा नाराज असेल गोलंदाजामध्ये आणि मी अगोदरच म्हटलं होतं की कामत संघ एक चांगला संघ आहे. आमदाच्या पुष्पामध्ये सुद्धा जबरदस्त त्यांनी सन्मानचिन्ह आणि बक्षीससुद्धा चांगली पटकावलेली आहेत. परंतु इथे चांगली बॅटिंग करत असताना आपण बघतोय जयेश देखील एक चांगला बॅटर आहे. नेहमीच त्याला बघतोय त्याच्या बॅटमधून आलेले 2 उत्तुंग षटकार आपण बघितले जातो आणि आपल्या संघाला त्यांनी पोहोचवलेला आहे धावसंख्या 13च्या घरामध्ये. पुढचा बॉल घेऊन जातोय गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला क्रॉस केला ऑन साईडला पुन्हा एकदा या ठिकाणी 6 धावांसाठी आजच्या दिवसातील या ठिकाणी जर बघितले तर ही पहिली हॅट्रिक जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी केली जातो या ठिकाणी आणि षटकारांची हॅट्रिक करणारा पुढला खेळाडू या ठिकाणी आपण बघतोय दमन दौऱ्यामध्ये जयेश फिराकर बॅक टू बॅक 3 षटकार आणि या 3 षटकानुसार जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. पहिला खेळाडू या ठिकाणी असा ठरलेला आहे मास्टरचा. आज जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की हा खेळाडू एक अतिशय चांगला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ इथे षटक चालू असताना 3 षटकार ज्यांनी खेचलेले आहेत. 2 षटकार आपण बघितला बिडूके त्याच्यानंतर एक लॉंगॉच्या दिशेने 1 षटकार आला होता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेला आहे आणि जयेशच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितला तर या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट माइल लेगच्या दिशेने बॉल सरळ निघून जाते त्या दिशेने बघायचं आहे. बघता बघता या ठिकाणी धावा जरूर मिळायला जात आहेत. 3 धावा जरूर मिळतात आणि या 3 धावाने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. या ठिकाणी 22 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. आता मात्र स्ट्राईक एंडकडे जर बघितलं तर संजय अत्रेवाला आपण बघतोय. बॉल घेऊन जातोय गोलंदाज. यावेळेला आपण बघायचं आहे फक्त क्रॉस खेळायचा जरूर प्रयत्न करता शरीरापासून बॉल थोडासा जातोय. षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकांतरी धावा आपण जर बघितला टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जयंदन मास्टर कामत संघाची धावसंख्या आपण जर बघितली तर 22 धावा या ठिकाणी आपण बघतोय. 22 रन्स या ठिकाणी आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एकांतरी जर बघितलं तर 22 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत गोलंदाज संजय आणि संजय बुडेला हा गोलंदाज. या गोलंदाजाने भरपूर पार मिळालेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये कमीत कमी त्यांनी 10 किंवा 15 धावा या द्यायला हव्या होत्या परंतु इथे गोलंदाज थोडासा महागडा ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे या पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत.
आता वैयक्तिक संघाचं हे दुसरे षटक येतो या ठिकाणी अंकुश काटेला त्याच्या हातामध्ये हे षटक दिलं जातं. अंकुश देखील एक चांगला गोलंदाज आहे. कुठेतरी कामत संघाला जर थांबवायचं असेल तर निश्चितच चांगली गोलंदाजी करावं लागेल पोमत संघाला, कारण की कामत संघ अतिशय खूप चांगला संघ आपण बघतोय. मास्टरच्या अशिषदमध्ये भरपूर बक्षिसं सुद्धा ज्यांनी पटकावलेले आहेत. फॉर्ममध्ये आहे कामत संघ आणि ज्याच्यामध्ये बघितलं जयेश सारखा एक चांगला बॅटर आपण बघतोय, कारण की सलामीला आलेला हा फलंदाज चांगली बॅटिंग केलेली उत्तुंग 3 षटकात सुद्धा आपण बघितलं चांगली बॅटिंग केलेली आहे. धावसंख्या 22 22 रन्स. आता मात्र हे दुसरे षटक प्रगतीपदावर चालू असताना अंकुश काटेला गोलंदाज मार्कवर येतोय. पहिलाच बॉल घेऊन जातो अंकुश राईट ओढ विकेटने गोलंदाजी करतो. यावेळेस 6 बॅटने चेंडूला खेळून काढतोय. बघायचं या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. नागेश मार्फत चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वर 24 रन्स. या ठिकाणी पहिल्या बॉलवरती बघितलं 2 धावा जरूर जयेशाला मिळाल्या होत्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अंकुश, सामना करेल जयेश. हो यावेळेस आपण बघितलं ऑफस्टॉपनं सरळ चेंडू स्ट्राईकच्या हातामध्ये या ठिकाणी डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो. या ठिकाणी लेंदादी लाईनमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल अंकुशाला, तरच कुठेतरी चांगली गोलंदाजी होऊ शकते, कारण की गोलंदाजाच्या जोरावरती त्यांनी सुद्धा भरपूर सन्मान चिन्ह पटकावलेले आहेत, कारण की अनुभवी एक चांगला गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी जर झाली या ठिकाणी अंकुशाने तिचे चांगला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस आता मात्र व्यवस्थित गोलंदाजी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. मी अगोदरच म्हटलं होतं की हा चांगला गोलंदाज आहे. इथे आपण जर बघितलं 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या अंकुशाने. चौथा बॉल घेऊन जाईल अंकुश, सामना करेल जयेश. हो यावेळेला आपण बघायचं ऑफस्टॉपनं 6 बॉल निघून जातो. या ठिकाणी 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकलेला, चांगली गोलंदाजी केलेली या ठिकाणी. पूर्णपणे असं वाटलं जातं की फलंदाजाला या ठिकाणी चेंडूच्या नजरेमध्ये येणं हे गरजेचं आहे या ठिकाणी, कारण की निर्धाव चेंडू आपण बघितले 3 अप्रतिम चांगली गोलंदाजी करत असताना अंकुश काटेला याला त्याच्यामध्ये फक्त 2 धावा त्यांनी फक्त मोजतोय. चेंडू घेऊन जातोय अंकुश, सामना करेल पुन्हा एकदा जयेश. हो यावेळेला आपण बघायचं आहे पंच त्या ठिकाणी दर्शवतात की या ठिकाणी खराब चेंडू आहे, अवांतर धाव मिळेल. फक्त वाईट रूपाने या ठिकाणी धाव मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 25 धावसंख्या जाऊन पोहोचतोय 25 रन्स 25 धावा फॉर द लॉस ऑफ विकेट इन द सेकंड्स ओव्हर. हे दुसरे षटक चालू असताना आपण बघतोय त्याच्यामध्ये थोडासा वाईट चेंडू टाकला होता अंकुशाने. यावेळेला इंदोर चेंडू हवेमध्ये नक्की जर बघायचं आहे झेल होण्याची शक्यता होते. झेल या ठिकाणी सुटला जातोय, या ठिकाणी ड्रॉप केला जातोय, एक जीवनदान मिळाला जातोय जयेशाला, कारण की या 2 धावा जरूर मिळतात जयेशाला आणि या 2 धावेने टीमचं टोटल स्कोर चालून पोहोचलेलं या ठिकाणी 27च्या घरामध्ये. जयेशाच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितला तर 3 षटकांनुसार चांगली बॅटिंग करत असताना 25 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना सलामीला आलेला हा फलंदाज. शेवटचा बॉल असेल अंकुशाचा. हो यावेळेला बघायचा आहे चेंडू मागे निघून जातोय, मात्र जरूर धाव या ठिकाणी पिल्याला जातोय, मात्र बॉल नॉन स्टॉप मधून निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावेने टीमचं टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेलं आहे ते 31च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. षटक संपलं जाते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जहानबाद मास्टर कामत संघाची धावसंख्या आपण बघितली बिनबाद 31 धावा. त्याच्यामध्ये जयेश विरारकर याची मी जास्त तारीफ करीन, कारण की जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या ठिकाणी. अतिशय शेवटच्या बॉलवरती चौकार आलेला आहे. 29 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. अतिशय चांगला बॅटर आपण बघितलं जातं. आता मात्र वैयक्तिक आणि संघाचं हे तिसरे षटक बघायचं आहे कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी येतोय, कारण की इथे पहिले षटक आपण जर बघितलं तर गोलंदाज थोडासा महागडा ठरला होता. त्याच्यानंतर अंकुशाने षटक हाताळलं गेलं होतं, त्याच्यामध्ये थोडासा शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता. जवळजवळ या ठिकाणी
झेल सुटल्यानंतर इथे आपण बघितलं जीवनदान मिळालं होतं जयेशाला. हा झेल खूप महत्वाचा होता. कडक असं ऊन पडलेलं आहे मित्रांनो, कारण की जसं पाणी तुम्हाला प्यायचं असेल तर मित्रांनो पाण्याची बॉटल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. यूट्यूब लाईव्ह वरती ही स्पर्धा तुम्ही मित्रांनो बघतायच. गुरुनाथ चिंबड हा गोलंदाज येतोय. वैयक्तिक आणि संघाचं तिसरं षटक येतोय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे रोमन संघाकडनं. गुरुनाथ यावेळेस बॅटने चेंडूला खेळून काढला जातो, बघायचं आहे. मात्र चांगलं शतक्षण पाहायला मिळतोय. वन बाउट चेंडूला अडवलं जातोय. जास्त का धावमंडारने एक सिंगल धाव मिळते. सिंगल धावने धावसंख्या 32 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 32 धाफळकवर. चा बॉल पुन्हा एकदा गुरुनाथ. यावेळी क्रॉस ऑन साईडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर धावां मिळतात या 6 आणि या 6 धावाने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना 38 धावा 38 रन्स या ठिकाणी या स्कोर बोर्डवरती आपण जर बघितलं. आज जबरदस्त बॅटिंग केलेली आहे इथे जयेश याने. की जोपर्यंत जयेश आहे तोपर्यंत कामत संघामध्ये धावा या येऊ शकतात, कारण की 5 षटकांचा जरी सामना असला तर त्यांना 50च्या पलीकडे धावसंख्या नेणं हे गरजेचं आहे, कारण की जवळजवळ 60 तर 75 किंवा 85 धावा त्यांना नक्कीच कराव्या लागतील. आता मात्र डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला. पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार. की गोलंदाज आपण जर बघितलं जातो तर फुलटा चेंडू जरूर बॅटवर येतं सरळ आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतो फलंदाज जयेश. आणि या 6 धावा जरूर मिळाल्या तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 44 रन्स, म्हणजेच 44 धावा धाफळकवर आपण बघतोय. 40 आणि 4 44 धावा जरूर पाहायला मिळतं. आता मात्र रन रेट नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय. स्कोर बोर्डवरती धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्यामुळे 6 बॅटने बॉलला खेळून काढला जातो लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये बॅक बिगडी द गुड शॉट. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावांनी आता मात्र धावा आणखी वाढल्या जातो त्या ठिकाणी. कामत संघामध्ये धावसंख्या आपण जर बघितलं जातं तर 50 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 50 रन्स या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की इथे आपण जर बघितलं तर 50 धावा या ठिकाणी या स्कोर बोर्ड होते आपण पाहायला मिळतात या ठिकाणी. आणि जयेशच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं, चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी 47 रन्स वरती जरूर खेळतो या ठिकाणी जयेश विरारकर. 14 चेंडूचा फक्त सामना केलेला आहे. त्याचे रन्स आपण बघितला 47 रन्स वरती नाबाद खेळतोय. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी करत असताना आपण जर बघतोय जयेश याला काय जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे. 50 धावा सुद्धा आपण बघतोय कामत संघाच्या या ठिकाणी या स्कोरवरती. पहिला मॅच आपण झाला होता त्याच्यामध्ये आपण बघितला 35 धावा आपण बघितला होता, त्यावेळेस NSK शिलोतर आणि पन्नापाडा याच्यामध्ये आपण बघितलं. त्याच्यानंतर हे दुसरा मॅच आपण या ठिकाणी बघतोय. गुरुनाथचा बॉल घेऊन जाईल. यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्नामध्ये अगोदरच सफल झाला होता हा फलंदाज. ऑफ स्टॉपला जाऊन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. जवळजवळ 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीने तर धावसंख्या आपण बघितलं कामत संघाची आहे बिनबाद 50 धावा दाखल आपण बघतो या स्कोर बोर्डवरती. चांगल्या धावा या ठिकाणी आहेत, परंतु आता या ठिकाणी जवळजवळ 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग जर झाली तर जवळजवळ 50च्या पलीकडे धावसंख्या ही जाऊ शकतोय. आणखी या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी जर 25 धावा जर येतात तर चांगला धावा या ठिकाणी पाहायला मिळतात कामत संघामध्ये.
गोलंदाज येतोय, गोलंदाज मार्कवर नागेश, हा गोलंदाज मार्कवर येतोय. नागेश देखील एक चांगला गोलंदाज आहे. वुमन संघाचं वैयक्तिक आणि संघाचं हे चौथे षटक. प्लेन आणि चांगला ग्राउंड आहे. यावेळी क्लासिक क्रिकेट्स यावेळेस चेंडूला चांगला स्पंज करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. फक्त सिंगल धावेने फक्त एक धाव ठिकाणी मिळतं आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 51 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 50 आणि 1 म्हणजे 51 धावा धावफलकावर आपण बघतोय त्या ठिकाणी. लॉंग ऑफ, त्याच्यानंतर लॉंग लेग असं एक क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. ऑन साईडला आपण बघितलं आउट करण्याच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आहे. त्याच्यानंतर वाडिश मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आहे. त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा सुद्धा एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हो यावेळेस बॉल पाठवून दिलेला आहे 6 धावांसाठी या ठिकाणी. जर आपण बघितलं जयेश विरारकर याच्या धावा आपण जर बघितल्या तर 53 रन्स त्याच्या आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे. दबदब्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. 53 रन्स त्याच्या आपण जरूर पाहायला मिळतात या ठिकाणी आणि आपल्या संघाला त्यांनी पोहोचवलेला आहे. 57 या धावसंख्येवरती जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे. जबरदस्त. यावेळेला आपण जर बघायचं आहे पुन्हा एकदा बॉल निघून जातोय 4 धावांसाठी चौकारांसाठी आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वाढली जाते या ठिकाणी. 61च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेले. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना जयेश विरारकर यांनी काय धुवाधार चांगली बॅटिंग केलेली आहे ठिकाणी. प्रत्येक बॉलवरती पार करतोय हा फलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिला 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावेने पुन्हा एकदा टीमचा टोटल स्कोर आता मात्र वाढलं जातो या ठिकाणी. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 67 रन्स या स्कोरवरती आपण जर बघतोय 67 रन्स. काय जबरदस्त बॅटिंग, त्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी करताना ठिकाणी आपण बघितलं जात आहे. जयेश विरारकर याला आपण बघतोय बॅटिंग करत असताना, कारण की या ब्रिजचा आणि या मैदानाचा पुरेपूर त्यांनी फायदा उचललेला आहे. कारण की असोसिएशन मध्ये आपण जर बघितला मास्टरचा खेळाडू आपण जर बघितला तो मात्र जयेश जबरदस्त कामगिरी प्रत्येक मॅच मध्ये त्याला आपण मी बघितलं होतं. इथे सुद्धा आपण जर बघितलं अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. धावसंख्या आहे 67 रन्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला आपण बघायचं आहे यॉर्करमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. पात्र शरीरापासून दूर चेंडू जातोय 30 सेकंडच्या आतमध्ये. सिंगल धाव मिळते आणि या सिंगल धावेने संघाची धावसंख्या आहे पुढे सरसावली गेली जातोय. चांगल्या धावा या ठिकाणी जरूर मिळतात. आता मात्र जे त्या ठिकाणी असेल 6 बॅटने खेळण्याचा प्रयत्न बघायचा या ठिकाणी. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज बाद होतोय. षटक देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. या स्कोर बोर्डवरती आपण जर बघतोय संजय जवळजवळ आपण बघितलं धावसंख्या आहे या स्कोर बोर्डवरती धावा आपण जर बघितल्या जातात 68 रन्स. जबरदस्त धावांचं जसं डोंगर या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरोखरच आता मात्र जितू याला पाठवलं जातं. जितू देखील कारण की जितेंद्र त्याचं नाव आहे पण जितू या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. कारण की काबड संघामध्ये आपण बघितलं 3 ते 4 बॅटर हे अतिशय खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं जातं तर पहिला फलंदाज नुकताच या ठिकाणी बाद झालेला आहे. जयेश याची जास्त तारीफ करावं लागेल या ठिकाणी. चांगला परफॉर्मन्स चांगला खेळ या ठिकाणी करतो. या दमन दौऱ्यामध्ये अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर अजय पाटील यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती याच ग्राउंडवरती या मैदानावरती. परंतु इथे आपण जर बघितलं जातं तर कामत संघाचा मागचा खेळाडू आपण बघतोय जयेश यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. त्याच्यामुळे ती धावसंख्या अतिशय खूप चांगली वाढलेली आहे. आता मात्र इथे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सूर्यकांत भगत येतोय षटक हाताळण्यासाठी. फलंदाज
सूर्यकांत बघत येतोय राईटम कोणती विकेटनी गोलंदाजी करतोय. हो यावेळेला क्रॉस केला जातोय बॉलला सह पाठवून दिलेला आहे. सावंतसडी षटकार. या 6 धावा जरूर मिळतात या ठिकाणी आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या आपण बघितलं 74 म्हणजे 70च्या पलीकडे धावसंख्या गेलेली आहे. अतिशय चांगली धावसंख्या उभारलेली आहे. आता मात्र षटकार आपण बघितलं जितू याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण बघितला होता. यावेळेला आपण बघायचा चेंडू थोडासा शरीरापासून दूर जातो. 1 धाव ठिकाणी मिळेल. जितू याला दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न केला होता मात्र कॉल या ठिकाणी चांगला केला जातोय दोन्ही बॅटरमध्ये. जास्त का धाव मिळणार नाही फक्त 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 75 धावा आपण बघितल्या जातात. 75 धावा या स्कोर बोर्डवरती आपण बघितल्या जातात. 70 आणि 5 मध्ये बघितला 75 धावा. जबरदस्त धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी मी अगोदरच म्हटलं होतं की चांगला संघ आहे आणि याच्यामध्ये जयेश यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. मात्र तिथे जितू देखील चांगली जयेशाला चांगली साथ देतो या ठिकाणी. परंतु इथे गोलंदाजी करतोय आपण बघितलं सूर्यकांत त्याला आपण बघितलं जातोय. यावेळेस 6 बॅटनी चेंडूला खेळून जातोय. लॉगॉफच्या मध्ये भेटतात या 6 धावा कावड संघाला आणि या 6 धावेने टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे. चांगली स्फोट ऑफ फलंदाजी करत असताना आपण जर बघितलं जातं तर या ठिकाणी 81 धावा या ठिकाणी 80 आणि 1 म्हणजे 81 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी. जबरदस्त बॅटिंग करताना या ठिकाणी आपण बघतोय 81 धावा आणि जयेशाच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं 70 धावांवरती नाबाद तो खेळतोय. फक्त 20 चेंडूचा त्यांनी जरूर सामना केलेला आहे. काय जबरदस्त ही बॅटिंग केलेला आहे जयेश याने. खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलेला आहे या दमन दौऱ्यामध्ये. जयेश याचा मी जास्त तारीफ करीन कारण की जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी केलेला आहे. प्लेन ग्राउंड आणि या मैदानाचा पुरेपूर फायदा उचललेला आहे की आठवण करून दिलेला आहे या खिलाडूने. कारण की मागच्या वर्षी आपण जर बघितलं अजय पाटील यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. आता मात्र इथे आपण जर बघितलं तर जयेश यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे आपल्या संघासाठी. जास्त धावा पिळालेला आहे. इथे गोलंदाज सुद्धा जरूर पार पिळालेला आहे. पुढचा बॉल घेऊन जातोय. क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ चेंडू मागे निघून जाते. फक्त 1 सिंगल धाव मिळेल. जास्त काय धाव मिळणार नाही. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 82 धावसंख्या या स्कोर बोर्ड वरती. थोडस ऑन साइड मध्ये थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना या ठिकाणी पाहायला भेटतो. या ठिकाणी पुन्हा डीप क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. हे क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं लावलेलं आहे. जितूसाठी हे चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. थोडासा बाहेर चेंडू निघतोय. पंच या ठिकाणी सांगतात की या ठिकाणी चेंडू हा खराब आहे. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावाने धावसंख्या 1 धाव मिळाल्यानंतर थोडी पुढे सरसावलेली आहे. 83 धावा जरूर पाहायला मिळतात या ठिकाणी. 80 आणि 3 म्हणजे 80 धावा या ठिकाणी. यावेळेस खराब गोलंदाजी करतो या ठिकाणी. आतापर्यंत 2 वाईट चेंडू ज्यांनी टाकलेले आहेत सूर्यकांत यांनी. लेग आणि लाईन मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. मात्र इथे जर आपण बघितलं 4 धावा जरूर मिळतात या ठिकाणी आणि 4 धाव्या मिळाल्यानंतर कामोद संघाची चांगली धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावलेली आहे. अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये चालू असणारा मॅच 2 संघांमध्ये जर्मन मास्टर कामण आणि जय मल्हार पोमण या 2 संघांमध्ये. याच्यामध्ये आपण बघितलं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना कामोद संघाने अतिशय चांगलं कामगिरी करत असताना या ठिकाणी बघतोय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय गोलंदाज. यावेळेला स्पेकचा फटका जो खेळलेला आहे बघायचा आहे. बॉलला अडवलं जातोय. बॉल पाऊस चेंडूला अडवलं जातोय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र धावा इथे काही रोखू शकत नाही. 2 धावा जरूर मिळतात आणि 2 धावा मिळाल्यानंतर टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्डवरती. 90 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 90 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. या 5 ओव्हरमध्ये 90 धावा. खास करून आपण जर बघितलं त्याच्यामध्ये जयेश याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितला चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी केलेला आहे. गोलंदाज महागडा पहिला गोलंदाज सुद्धा महागडा पडलेला आहे. त्याच्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ वाटतं 22 धावा खर्च केला होता. त्याच्यानंतर अंकुशाने षटक हाताळलं गेलं. त्याच्यानंतर गुरुनाथ, त्याच्यानंतर आपण नागेश, त्याच्यानंतर सूर्यकांत षटक जवळजवळ 5 ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर 90 धावा या ठिकाणी. 91 धावांचा एक टार्गेट ठेवलेला आहे. फार मोठा धावांचा एक डोंगर या ठिकाणी उभारलेला आहे कामोद संघाने. कारण की ज्या वेळेला टॉस झाला होता त्याच वेळेला आपण बघितलं होतं की इथे कारण की बॅटिंग जरूर मिळाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे आणि मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे. ज्या वेळेला पहिली मॅच झाली होती त्याच्यामध्ये आपण बघितलं अन्नपाड्या संघाच्या 35 धावा आपण बघितल्या. त्याच्यानंतर इथे दुसरी मॅच आपण या 2 संघामध्ये बघितल्या. त्याच्यामध्ये 90 रन्स आपण बघितलेलं आहे ते मात्र कामोद संघाचे. आणि इथे एक धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. चला आपण कामोद संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं या ठिकाणी आणि कामोद संघाला विनंती असेल की आपण 2 बॅटर लगेच पाठवून द्यायचे आहेत. ह्याच्यानंतर नेक्स्ट मॅच होणार आहे ही विनंती करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टननी इथे यायचं आहे टॉससाठी. त्याच्यानंतर तिसरा मॅच या ठिकाणी होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. तिसऱ्या मॅचचा सुद्धा या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. आज जी जर्सी आपण या ठिकाणी बघितलं एस एंटरप्राइजेस संजय म्हात्रे आणि हाजरी शेख यांच्याकडनं हे टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत आणि या ठिकाणी आज आपण बघितलं या ठिकाणी आज वाढदिवस आहे. इथे केकसुद्धा या ठिकाणी केकसुद्धा आणलेला आहे. या ठिकाणी बड्डे बॉय आज या ठिकाणी दमन दौऱ्यामध्ये आजचा वाढदिवस, त्याला लाख लाख शुभेच्छा असतील. आज बड्डे बॉय अविनाश तांगडी आजचा वाढदिवस, त्याला सर्व तर त्या ठिकाणी टू यू आज अविनाश तांगडे याचा आजचा वाढदिवस या ठिकाणी आणि बड्डे सेलिब्रेट या ठिकाणी करताना या ठिकाणी या ग्राउंडवरती या मैदानामध्ये सर्वांनी त्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि या ठिकाणी बड्डे बॉय म्हणीचा बघितला अविनाश तांगडी, सर्व संघांकडून सर्व खेळाडूंकडून सर्वांना आणि माझ्याकडनं सुद्धा त्याला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या ठिकाणी नुकताच आपण जर बघितलं जातं तर टीम 94 मला वाटतं यांच्याकडनं जयेश विरारकर याला 2000 रुपयाचा क्रॅश पॅक या ठिकाणी मिळालेला आहे. जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे, त्यांनी हाफ सेंचुरी केलेली आहे, निश्चित त्याच्या धावासुद्धा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आज खूप खूप शुभेच्छा असतील अविनाश तुला.
तिसऱ्या सामन्याची सुद्धा या ठिकाणी टॉस करून घ्यायचं. या ठिकाणी मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन या आणि आपण या ठिकाणी टॉस करून घ्यायचं. या ठिकाणी चला पहिल्या डाव या ठिकाणी नुकताच संपुष्टामध्ये आणण्यात आला. त्याच्यामध्ये एकांतरी सर्वप्रथम बॅटिंग केली होती कामोद संघाने आणि त्याच्यामध्ये 90 धावा या ठिकाणी धावांचं डोंगर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि एक चांगलं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते सेट या ठिकाणी करावं लागेल. ते मात्र पोमन संघाला टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे अविनाश तांगडी याचा आजचा वाढदिवस आणि त्रिपाड्या संघाचा मला वाटतं चांगला मास्टरचा खेळाडू आहे. चांगला आज त्याचा वाढदिवस. टॉससाठी त्याच्यानंतर तिसऱ्या सामन्याच्या या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करतो की या ठिकाणी लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे. टॉस करून घ्यायचं आहे. हेमंत सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी दोन संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टायगर मास्टर कामत संघाचे कर्णधार शाहिदभाई आणि एका बाजूने आपण बघितलं मल्हारी मास्टर आणि जवळजवळ ही 2 दिवस स्पर्धा आपल्याला या ठिकाणी युट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो काही जबरदस्त ही या ठिकाणी दमन दौऱ्याचं आपण याच बॅटिंग स्वीकारलेली आहे. या ठिकाणी दमन मास्टर चषक 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आहे. या ठिकाणी हा दुसरा मॅच या ठिकाणी 2 संघामध्ये आपण बघितलं. त्याच्यामध्ये जॉनमन मास्टर कामत संघाने सर्वप्रथम बॅटिंग करत असताना 90 धावांचा एक डोंगर उभारलेला आहे आणि तिथेच आपण जर बघितलं तर पोमन संघाला चांगली बॅटिंग करावं लागेल. या ठिकाणी कुठेतरी ज्या पद्धतीने जयेश विराटकर यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी पोमन संघाला सुद्धा चांगली बॅटिंग करावं लागेल. एका बाजूने आपण बघितलं नागेश मात्रे याला आपण बघतोय तर स्ट्राईक एंडकडे फलंदाज आपण बघितलं देवेंद्र भोसकर याला आपण बघतोय. कारण की हे 2 पॅटर्न अतिशय चांगले आहेत पोमन संघाकडं. मी नेहमीच बघतो या ठिकाणी हे 2 फलंदाज जर व्यवस्थित परफेक्ट क्रीजमध्ये जर व्यवस्थित खेळतात तर निश्चितच धावा येऊ शकतात पोमन संघामध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा या नक्कीच त्यांना कराव्या लागतील. ही सरासरी आपण या ठिकाणी जर बघितली तर जवळजवळ हिच्या सरासरी वाटचाल या ठिकाणी करावं लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये तरच या धावा येऊ शकतात या ठिकाणी. कारण की पहिली षटक आपण जर बघतोय तर मला वाटतं जयेश विराटकर याच्या हातामध्ये षटक दिला जातोय. अनुभवी आणि एक चांगला गोलंदाज. मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलं जयेशने ही चांगली गोलंदाजी केली होती याच मैदानावरती आणि याच ग्राउंडवरती. पटेल ग्राउंड हे मैदान आपण बघतोय त्या ठिकाणी अतिशय एक चांगला प्लेन ग्राउंड या ठिकाणी आपण बघतोय. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं ग्राउंड असतं तसं ग्राउंड या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये चालू असणार मॅच या ठिकाणी आपण बघतोय. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन जातोय जयेश रायटम ओदी विकेटनी गोलंदाजी करेल. क्रॉस लाईन या ठिकाणी खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असं वाटलं होतं की थोडासा गलीच्या मध्ये बॉल सरळ निघून जातोय. त्या ठिकाणी फक्त 1 धाव ठिकाणी बुडेल. 1 धावाने संघाचं खातं या ठिकाणी खोललं जातोय देवेंद्र भोसकर याने. हीच मला वाटतं लेगपॅडच्या रूपाने जरूर धाव खेळला जातोय. पुढचा बॉल घेऊन जाईल जयेश. स्ट्राईक एंडकडे आता मात्र नागेश असेल. पुन्हा क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण आवडलं जातं. कारण की मास्टरच्या पॅचमध्ये आपण जर बघितलं तर कॉमन
टीम आपण जर बघितलं हे अतिशय खूप एक स्ट्रॉंग आहे, एक जबरदस्त संघ आहे. त्याच्यानंतर दुसरा संघ आपण जर बघितलं त्याच पद्धतीने पोमो संघ सुद्धा एक चांगला स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं मल्हारी मास्टर संघ सुद्धा एक चांगला स्ट्रॉंग संघ आहे. परंतु इथे आपण जर बघायचं की कुठला संघ येईल त्या उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे मित्रांनो. हो, क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतो जातो. ऑफस्टॉपमध्ये सरळ लाईन ठेवली जाते जयेश यांनी, कारण की ऑफस्टॉप किंवा बिडापस्टॉपवरती बॉल ज्यावेळेला ठेवले जातात त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला ते फटके खेळता येऊ शकत नाही. पूर्णपणे चकलवसारखा ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज. मध्ये चांगली लेंथ आणि लाईनवरती चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय जयेश मार्फत. पुढचा जो बॉल पुन्हा एकदा जयेश, सामना करेल नागेश. हो, यावेळेला बघायचं आहे हवेमध्ये यावेळेला सकुंदर पाटील त्या ठिकाणी येतोय. वाडे कॅच आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय पोमन संघाचा. नागेशाची खेळी संपुष्टामध्ये आणि महत्वाचा फलंदाज बाद होतोय. धाव संख्या या ठिकाणी आपण बघितले तर 1 असताना हा पहिला विकेट गमावलेला आहे पोमन संघाने. अतिशय चांगला झेल घेतला होता या ठिकाणी कुंदन पाटील याने, कारण की इथे अगोदरच आपण बघितलं की शतरक्षण खूप चांगलं लावलं होतं कामत संघाने. नागेश थोडासा नाराज असेल या ठिकाणी, कारण की इथे मोठ्या फटकांची आवश्यकता आहे. सिंगल डबलने काही चालणार नाही, कारण की इथे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करायचा आहे, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करायचा आहे आणि प्रत्येक बॉलवरती तुम्हाला सिंगल डबल धावा आणि षटकार चौकार हे तुम्हाला खेचावं लागतील तरच धावा या येऊ शकतात. चांगला वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतायत मित्रांनो. अतिशय खूप सुंदर या ठिकाणी हे मैदान आपण या ठिकाणी बघतोय. प्रत्येक वर्षी ह्या ठिकाणी आपण येतो मित्रांनो, कारण की मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर 8 जूनला आपण आलो होतो मित्रांनो. या वर्षी आपण जर बघितलं तर एप्रिलच्या महिन्यामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कडक असं ऊड या ठिकाणी पडलेलं आहे. खेळाडू जर आपण बघितलं मास्टरचे खेळाडू काही उन्हामध्ये काही थकतात, त्याच्यामुळे पाणी सुद्धा या ठिकाणी आहे, पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. नवीन बॅटर जातोय सूर्यकांत भगत, हा जातोय. हा देखील एक चांगला बॅटर आहे. नंबर 3 क्रमांकावरती याला पाठवलं जातोय या संघाला, कारण की पोमन संघामध्ये सुद्धा 3 ते 4 बॅटर हे चांगले आहेत. परंतु प्रत्येक बॉलवरती चांगली बॅटिंग जर बॉलवरती पार करतोय पोमन संघ तर निश्चित धावा या येऊ शकतात. आज युट्यूब लाईव्हवरती आपण जर मॅच जर बघत असतील तर हे सुद्धा प्रेक्षक सुद्धा आपण या ठिकाणी पाहत असतील की आज कामन मास्टर संघाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. धावांचं डोंगर उभारलेलं आहे. जवळजवळ 90 धावा आणि 91 धावांचं एक टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे पोमन संघासमोर. पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेस बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. व्यवस्थित चेंडू येतोय शेखच्या हातामध्ये, कारण की जयेश सारखा चांगला गोलंदाज आपण जर बघितला तर चांगला गोलंदाज मागच्या वर्षी सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. जवळजवळ ते क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलं होतं या संघाने. आणि पुन्हा यावर्षी सुद्धा आपण बघायचं आहे की कुठला संघ या ठिकाणी येईल. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण की इथे आपण पूर्णपणे एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो. एन्जॉय सुद्धा झाला पाहिजे या ठिकाणी. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल जयेश. यावेळेस स्ट्राईकचा फटका, यावेळेला बॉल जातोय कव्हरच्या दिशेने येतोय. कुंदन पाटील त्या ठिकाणी येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत जास्त काय धाव मिळणार नाही, फक्त 1 धाव मिळेल आणि एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ते 2च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 2 धावा एक गडीच्या बोबटल्यामध्ये 2 धावा. त्याच्यामध्ये जयेश चांगली गोलंदाजी करत असताना सर बघितला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला जर पाहायचं आहे आता मात्र षटक या ठिकाणी मला वाटतं समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आपण बघतोय एक गडीच्या बोबटल्यामध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. या जास्त धावा आपण बघू शकत नाही, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर बघितला एका ओव्हरमध्ये 15 तर 20 धावा जर चांगल्या येतात तर त्याला आपण चांगल्या धावा म्हणू शकतो. लेदर क्रिकेटमध्ये आपण जर बघितला तर 7 किंवा 8 धावा जर येतात, याच्यापेक्षा जास्त धावा आपण बघू शकत नाही. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितला तर कमीत कमी जर 15 धावा तरी यायला हव्या होत्या या ठिकाणी.
15 तर 20 धावा ह्या यायला हव्या होत्या, परंतु या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं फक्त 2 धावा आणि 1 विकेट्स नावे आहे जयेश याच्यामध्ये. एक चांगली गोलंदाजी केलेली आहे जयेशाने. आता मात्र वैयक्तिक आणि सगळंच दुसरे षटक बघायचं कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी येतोय. आता मात्र मला वाटतं कुंदन याच्या हातामध्ये षटक दिले जातोय. कुंदन देखील एक चांगला गोलंदाज आहे. जानबान मास्टर कामत संघाचा हा एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपण बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलेलं आहे, परंतु इथं बॅटिंग चांगली करावं लागेल पोमल संघाला. इथं बॅटिंग व्यवस्थित झाली नाही तर पूर्णपणे पोमल संघ सुद्धा इथे डगआउटमध्ये जाऊ शकतोय. सूर्यकांत त्या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे असेल. कुंदन पाटील असेल गोलंदाज मार्कवर. 10 तर 15 पाऊंडचा रनअप घेतलेला आहे. हो या वेळेस चांगला बॉल म्हणावं लागतोय. बघा ऑफस्टॉप सरळ जातोय. जास्तीत जास्त गोलंदाज आपण जर बघताय ते गोलंदाजी करण्यासाठी येतात ते ऑफस्टॉप किंवा मिडम स्टॉपने जास्त बॉल ठेवले जातात. कधी कधी जर आपण बघितलं एक्स्ट्रामध्ये बॉल ज्यावेळेस ठेवले जाते त्यावेळेस ऑफस्टॉपला जाऊन क्रॉस खेळण्याचे प्रयत्न करतात फलंदाज, कारण की ही लाईन चांगली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. अगोदरच म्हटलं जातं मी कुंदन सारखा. इथे आपण जर बघितलं जातंय डॉट चेंडू या ठिकाणी पहिला बॉल सुद्धा डॉट. त्याच्यानंतर डॉट चेंडू सुद्धा या ठिकाणी पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय कुंदन. हो या वेळेस सब बॅटने खेळला जातो ऑनसाईडच्या दिशेने. फक्त 1 धाव ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न होतो की नाही. फक्त 1च धाव मिळेल. जास्त का धाव मिळणार नाही या ठिकाणी. इथे पोमोट संघाला एका धावेने काही चालणार नाही. या ठिकाणी तुम्हाला नक्कीच हवाई सफर करावं लागेल. कुठल्या तरी कमीत कमी चांगली बॅटिंग या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कुंदन गोलंदाज मार्कवर. हो हो या वेळेला आपण बघायचं आहे मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय देवेंद्र भोसकर त्या ठिकाणी. मात्र चेंडू आणि काही होत नाही व्यवस्थित. बॅटवर बॉल घेत नाही. टॉप चेंडू जरूर. हो हो यावेळेस फलंदाज पुन्हा एकदा ठिकाणी चुकतोय, कारण की चेंडूच्या नजरेमध्ये येणं हे गरजेचं असतं बॅटर देवेंद्र याला. परंतु इथे जर बघितलं चांगली गोलंदाजी केलेली. फक्त 1 धाव ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय कुंदन मार्फत. पहिला बॉल डॉट. त्याच्यानंतर दुसरा बॉल सुद्धा डॉट. त्याच्यानंतर तिसरा बॉल तो फक्त सिंगल धाव आली होती. यावेळेला चांगला बॉल. अशा पद्धतीने चांगला षटक या ठिकाणी निश्चित पाहायला मिळते. षटक संपले जाते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर बघितली फक्त 3 धावा एकडीच्या बोबटल्यामध्ये. पोमन संघाची स्थिती आपण जर बघितली थोडीशी खराब आहे आणि या परिस्थितीतून थोडंसं बाहेर निघायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला मेहनत करावं लागेल. कसरत जे करावं लागेल प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो मेहनत जर केली तर त्याचा फळ जरूर मिळाला जातो मित्रांनो. परंतु तसं काय होताना या ठिकाणी दिसत नाही. पोमन संघामध्ये 2 षटकामध्ये धावा फक्त आहेत 3 धावा. अचूक येणाऱ्या इथे आपण जर 18 बॉल असतील आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आपण जर बघितलं तर या चांगल्या धावा आणखी येणं गरजेचं आहे या ठिकाणी पोमन संघामध्ये. 88 धावांची मावट या ठिकाणी गरज असेल या 18 बॉलमध्ये. दमन काची आपण या ठिकाणी आलेलो आहोत. डाव्या बाजूवरती आपण जर बघितलं तर पोलीस स्टेशन जे आपण बघितलं दमन काची. अतिशय चांगलं मैदान प्लेन ग्राउंड या ठिकाणी पटेल ग्राउंड. मागच्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस पाऊस अतिशय जोरात होता, परंतु यावर्षी आपण खूप लवकर आलेलो आहे मित्रांनो. त्याच्यामुळे इथे चांगल्या मॅच होतील, चांगल्या पाहायला मिळतील या ठिकाणी. रवी नाईक येतोय गोलंदाज मार्कवर. हो यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. मी अगोदरच म्हटलं होतं की कामत संघामध्ये चांगले गोलंदाज आहे. रवी नाईक सारखा एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्यानंतर अरविंद बरब सारखा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु अरविंद तर मला पाहायला मिळणार नाही, कारण की यावेळी टॉस केला बॉलला भरपूर उशिराने हा षटकार येतोय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 9च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. भरपूर उशिराने हा षटकार येतोय, कारण की पहिल्या षटकापासून ही चांगली सुरुवात करायला होती पोमत संघाने.
परंतु इथे षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ₹2000 क्रॅश बाईक जयेश विरारकर याला आपण जर बघितलं टीम 94 हिच्याकडनं यावेळी पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या 2 षटकारानेच संघाची धावसंख्या जरूर पुढे सरसावलेली आहे. धावसंख्या 15च्या घरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते कारण की ही सुरुवात ही चांगली केलेली आहे या ठिकाणी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकात सूर्यकांत भगत अतिशय चांगला बॅटर या ठिकाणी आहे कारण की हा फलंदाज जर व्यवस्थित परफॉर्म क्रीजमध्ये जर येतोय तर निश्चितच धावा या येऊ शकतात पोपट संघामध्ये. धावसंख्या 15वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अजून भरपूर धावांची आवश्यकता आहे पोपट संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी. जर बॉल जर आला नसेल तर दुसरा बॉल द्यायचा आहे पंचांना लक्षात घ्यायचा आहे. बॉल जर आला नसेल तर दुसरा बॉल द्यायचा आहे. शतक्षणामध्ये थोडासा बदल होतो या ठिकाणी. चांगल्या एका बाजूने आपण जर बघितलं चांगलं शतक्षण लावलेलं आहे. लॉंग ऑफच्या दिशेने आपण बघितलं तर एक चांगलं शतक्षण लावलेलं आहे हरीश कडव. त्याच्यानंतर लॉंगच्या दिशेने हा शतक्षण आपण बघितला प्रदीप म्हात्रे याला आपण बघितलं जातोय आणि डीप षटकावर पूर्व टच आपण जर बघितले जातोय त्या ठिकाणी गिरीधर म्हात्रे याला आपण बघितले जातोय आणि त्याच्यानंतर एक ऑन साईडला शतक्षण सुद्धा लावलेलं आहे. त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअरला सुद्धा एक शतक्षण लावलेलं आहे. इंडिया चेंडू हवेमध्ये बघायचा आहे झेल होण्याची शक्यता मात्र जवळजवळ 3 शतक्षण येतात त्या ठिकाणी. जयेश आणि कुंदन आणि हरेश हे 3 शतक्षण धावत आले होते मात्र चांगला शतक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. फक्त एक धाव जरूर मिळतोय या ठिकाणी. एका धावीने काही चढणार नाही पोपट संघाला कारण की इथे आपण जर बघितलं आहे गाडीचे घेर चेंज या ठिकाणी करावं लागेल तरच या ठिकाणी तुमची गाडी ही पुढे जाऊ शकते मित्रांनो. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज रवींद्र. यावेळी क्रॉस केला ऑन साईडला बॉल निघून जातोय 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. पोपट संघाचं अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे या ठिकाणी ज्याच्या बॅटमधून आले षटकार आता बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22च्या घरामध्ये. शेवटचा फॉल असेल गोलंदाजाचा रवींद्र नाईक याला गोलंदाज आपण बघतोय. षटकार लागलेला आहे पहिला बॉल. त्याच्यानंतर चांगली कामगिरी या ठिकाणी करताना इच्छित पाहायला मिळतोय. यावेळेस बघायचा सऱ्यापासून दूर चेंडूला खेळून काढला जातो मिडाफ आणि मिडामच्या मध्ये या लॉंग ऑफ मध्ये शतक जरूर येतो या ठिकाणी. प्रदीप येतोय तोपर्यंत या ठिकाणी फलंदाज कुठेतरी इथे धावा जरूर मिळाल्या जात आहेत. रनअप चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा जरूर मिळतात. 2 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेले होते स्कोरबोर्डवरती 24वर 24 रन्स. षटक संपलं जातो या ठिकाणी. चांगलं षटक पहिलं षटक जर बघितलं जयेशच्या नंतर कुंदन त्याच्यानंतर तिसरं षटक रवी आणि हे षटक हाताळलं गेलं होतं. त्याच्यानंतर 4थं षटक बघायचं आहे की कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी दिलं जातं. धावसंख्या 24 24 रन्स येणाऱ्या आणखी या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे पोपट संघाला. खूप धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी कारण की ज्यावेळेला कामत संघाने ज्यावेळेला बॅटिंग केली त्याच वेळेला आपण बघितलं की इथे मोठं धावांचं डोंगर उभारलेलं आहे. जितेंद्र पाटील याच्या हातामध्ये षटक दिले जातो या ठिकाणी. वैयक्तिक आणि सगळंच 4थं षटक आणि नंबर 4 क्रमांकावरती हा षटक येतोय षटक हाताळण्यासाठी ज्याच्या हातामध्ये या ठिकाणी दिले जातोय. $67 रन्स धावांची आवश्यकता आहे. हो यावेळेला गॅप मध्ये बॉल सवाल निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार
आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या थोडी पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 28 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 28 धावा. याच्यामध्ये जो बॅटर आपण जर बघतोय तर सूर्यकांत आणि त्याच्यानंतर देवेंद्र हे चांगले बॅटर आहेत, चांगली बॅटिंग करतात या ठिकाणी. अजून ही 63 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. इथे 63 रन्स धावांची आवश्यकता आहे. पुमन संघाला थोडासा देवेंद्र भोसकर त्याच्यानंतर थोडासा नाराज असेल की इथे आपण कुठेतरी कमी आहे, परंतु इथे धावा येणं हे गरजेचं असतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल जेतू. मोठा चेंडू स्ट्राईकचा फटका बॉल सलग गॅप मध्ये निघून जातोय. बघायचं त्या ठिकाणी मिळतात या 4 धावा आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या या स्कोर बोर्डवरती. बत्तीस वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. 59 धावांची आवश्यकता यावेळेस बघायचं आहे, मात्र झेल सोडला जातो त्या ठिकाणी फर्स्ट आणि गडीच्या मध्ये. जास्त काय धाव मिळणार नाही, फक्त एक सिंगल धाव या ठिकाणी मिळतं आणि सिंगल धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33च्या आखारामध्ये. पटेल ग्राउंड आपल्याला बघताच मैदान चांगला ग्राउंड आहे. प्रत्येक या वेळेला बॉल सरळ निघून जाते त्या दिशेने. कुद्दन पाटील त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 34च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. अजूनही धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. 57 रन्स अजूनही हवे त्या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा जितू. पुढचा बॉल हो यावेळेला बघायचा आहे. फाईन लेग मध्ये बॉल निघून जाईल. मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 38च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचलेल्या आहे. 38 रन्स या ठिकाणी झालेले आहेत. 53 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण जर धावांची आवश्यकता भरपूर आहे. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. जास्त चांगली करण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी. षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. जितेंद्र पाटील यांनी चांगले षटक हाताळलं गेलं जातं. तिथे नंतर इथे आपण जर बघितलं जातं धावसंख्या 38 धावा या स्कोर बोर्डवरती आपण पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचं षटक बघायचं आहे. हे कोणाच्या हातामध्ये दिलं जातं. गिरीधर बात्रे हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. भरपूर अनुभव आहे. लेदरचे क्रिकेट सुद्धा नेहमी खेळतोय आणि भरपूर अनुभवानुसार हा गोलंदाज आहे. भरपूर ठिकाणी आपण जर बघितलं जातोय प्रत्येक मॅच टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा चांगला परफॉर्मन्स आहे आणि त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचा चांगला परफॉर्मन्स आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्यांना आम्ही नेहमी बघतो की गोलंदाजी आता नंतर भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. अशा गोलंदाजीच्या जोरावरती त्याच्यानंतर बॅटिंगमध्ये सुद्धा त्यांनी चांगली सन्मान चिन्ह पटकावलेले आहेत. असा गोलंदाज आपण जर बघतोच मास्टर कामत संघामध्ये या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. हो या वेळेला आपण बघतोय बॉलला सरळ दिशा त्या ठिकाणी दिली जातोय. बघायचं आहे या बॉलवरती किती धावा येत आहेत. यास वाईट आणि प्लस म्हणजे या 5 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 5 धावा मिळतात वाईटच्या रूपाने सुद्धा धाव. त्याच्यानंतर या 4 मध्ये 5 धावा मिळतात पोपट संघाला आणि या 5 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या आहे धावसंख्या जाऊन पोहोचतोय 43 म्हणजे 43 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी आपण जर बघितले जातो या ठिकाणी 48 धावांची आवश्यकता आहे. 48 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात जर केली असती तर निश्चितच चांगल्या धावा आल्या असत्या पुमत संघामध्ये. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न कुंदन त्या ठिकाणी बघायचा. चेंडूला अडवतो तोपर्यंत तिथे चांगला देवेंद्र भोसकर आहे त्या ठिकाणी. जास्त काय धाव मिळणार नाही, फक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
41 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. येणारे फक्त या ठिकाणी धावांची आवश्यकता या ठिकाणी 47 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, बॉलला सह पाठवून दिलेला आहे 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या वाढते. पोमन संघाची 50 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. धावसंख्या 50 धावा. जबरदस्त कामगिरी केलेली आहे या ठिकाणी विजयासाठी. आता फक्त इथे जर बघितलं तर 41 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉलमध्ये मला वाटतं 41 धावांची आवश्यकता आहे. थोडासा कमी पडताना या ठिकाणी पाहायला मिळतोय पोमन संघ. 41 धावांची आवश्यकता. शेवटच्या फक्त 4 बॉल असतील. 6 बॅट चेंडूला खेळून काढला जातोय. बघायचा रवींद्र नाईक तिकडे येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत फक्त जास्त का धाव मिळणार नाही. 1च धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. 51 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे 51 धावा या ठिकाणी धावफलकावर आपण बघतोय या स्कोअर बोर्डवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेला क्रॉस लाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघून जातोय. त्या ठिकाणी कुंदर पाटील चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. 1 पाऊल चेंडूला अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आज कुंदन यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या 52च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. इथे धावांची आवश्यकता आहे. 39 धावांची आवश्यकता आहे. हो, यावेळेला सुद्धा अपीच सुद्धा केले होते. बॅटला बॉल सरळ दिसतोय या ठिकाणी लागतोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. 53 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. धावसंख्या 53 धावा. 38 धावांची आवश्यकता आहे ही विजयासाठी. इथे आपण जर समीकरण जर बघितलं तर 38 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. डॉट चेंडू जरूर दिलेला आहे या ठिकाणी. इथे आपण जर बघितला तर कॉंग्रॅच्युलेशन अभिवादन जवान मास्टर कामत संघ, कॉंग्रॅच्युलेशन आणि हल्लक या ठिकाणी पोमन संघ. कारण की इथे आपण जर बघितला परफॉर्मन्स चांगला होता, परंतु पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली असते तर निश्चितच चांगल्या धावा पोमन संघामध्ये आल्या असत्या. परंतु इथे सूर्यकांत भगत यांनी चांगली सुद्धा बॅटिंग केलेली आहे आपल्या संघासाठी. त्याच्या धावा जर आपण बघितल्या तर इथे चांगला परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर देवेंद्र भोसकर एक चांगली साथ दिली होती. त्यांनी सुद्धा चांगली एकेरी दोरवरती चांगला बार दिला होता. एक षटकानुसार चांगली बॅटिंग केली होती. त्याच्यानंतर सूर्यकांत भगत यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केलेली आहे. कुठेतरी थोडासा कमी पडला आहे पोबत संघ. म्हटलं त्याच्यामुळे त्यांना पराभवाच्या छायाकडे त्यांना जावं लागतं. या मॅचचा आणखी एक हिरो ठरलेला आहे. आज जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतो. आजचा हाय स्कोर आपण जर बघितला तर मात्र मास्टर कामत संघाचा आपण बघतोय या ठिकाणी जयेश विरारकर यांनी आपलं यायचं आहे. आजचा हिरो ठरलेला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स. आणि इथे आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केलं होतं कुंदन पाटील यांनी. याच्यामध्ये लाईनअपमध्ये येऊन आपण एकमेकांना सेकंड सुद्धा करायचं आहे. कारण की हा एक नियम एक चांगला मला पाहायला मिळतो मॅचमध्ये. कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असा एक नियम असतोय की ज्या वेळेला दोन्ही संघ एकत्र येतात त्यावेळेला सेकंड करणं हे गरजेचं असतं. मित्रांनो, आपण एकत्र ठिकाणी खेळतोय कारण की हे आपलं आशिषण आहे आणि हे आशिषण असंच टिकवत पुढे नेलं पाहिजे. याच्यामध्ये चांगले नियम चांगल्या पाहायला मिळतं त्या ठिकाणी. मग ते प्रत्येक महिन्याला किंवा कुठेतरी तुमचे मीटिंग होत असते त्यावेळेला चांगले नियम या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो. आणि खरोखरच या ठिकाणी चांगलं आशिषण या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर या मॅचचा हिरो ठरलेला आहे जयेश विरारकर याने आपला इथे यायचं आहे. या मॅचचा सामनावीर. जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी केलेला आहे. आजचा हिरो ठरलेला आहे. या ग्राउंडवरती आपण बघितलं चांगली बॅटिंग केलेली आहे. त्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितल्या जयेशच्या 70 धावा नाबाद. 21 बॉलमध्ये त्यांनी 70 धावा. जबरदस्त ही बॅटिंग केलेली आहे. जवान मास्टर कामत संघाचा जयेश यांनी या ठिकाणी यायचं आहे.
आज चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलेला आहे. दमन कॅप जरूर आपण बघतोच. अनिल पाटील यांच्याकडनं ही सन्मान ची जी ट्रॉफी त्यांच्याकडनं स्पॉन्सर झालेली आहे. शतरक्षण लागून घ्यायचं आहे या ठिकाणी. या मॅचचा हिरो ठरलेला आहे जयेश यांनी यायचं आहे. काय हरकत नाही, धन्यवाद. याच्यानंतर तिसरा मॅच या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी मागच्या मॅचमध्ये आपण बघितला 35 बघितला, दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितला 90 रन्स आपण बघितलं. आता मात्र या तिसऱ्या मॅचमध्ये आपण बघायचं आहे. या ठिकाणी चांगली बॅटिंग करावं लागेल. या ठिकाणी प्लेन आणि सगळं ग्राउंड या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो. या दमन दौऱ्यामध्ये आपण जर बघितलं दमन काची हे 4थं वर्ष आहे. टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी टायगर मास्टर कामत संघाने. आपण इथे यायचं आहे. शतरक्षण लाभलेला आहे. सामना चालू व्हायच्या अगोदर तुमचा एक एक प्रतिनिधी इथे असणं हे गरजेचं आहे. हा